कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत। शनिवारी सायंकाळी माधव कवळेकर हे वेंगुर्ला बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील 1.5 लाख रुपये किमतीचा सोन्याचा दागिना हिसकावून नेला। याबाबत शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय। कोल्हापुरातील प्रतिभानगर इथल्या रिषभ संस्कृती अपार्टमेंटमधील श्री शंखेश्वर पार्श्वनाथ गृह मंदिरात रविवारी महापूजा झाली। श्री पार्श्वनाथ प्रभूंच्या जन्मकल्याणक आणि दीक्षा कल्याणक पर्वानिमित्त आयोजित महापूजेला खासदार शाहू छत्रपती यांनी भेट दिली। संपूर्ण मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, तर मंदिर परिसरात दीपोत्सव करण्यात आला। यावेळी जयेश ओसवाल, नरेश ओसवाल, सुरेश महादेविया, जय रायगांधी, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, दीपक ओसवाल, राहुल महादेविया, महेंद्र ओसवाल यांच्यासह भाविक उपस्थित होते। ख्रिसमस फेस्टिवल निमित्त ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। ह्युमन राईट डे निमित्त शहरातून रॅली काढण्यात आली, तसंच अंध युवक मंच, दिव्यांग संस्था आणि बेघर कुटुंबांना मदत देण्यात आली। विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, तर महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम झाला। शिवाय कागल आणि कोल्हापुरात आध्यात्मिक सभा पार पडली, त्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। पास्टर विकास कांबळे, बिशप आशिष पंडाला आणि ॲडव्होकेट आकाश दळवी यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी रीटाताई वाघ, निलिमा ढाले, जॉन भोरे, प्रमोद आवळे, सुरेंद्र माने, प्रकाश माने यांच्यासह ख्रिस्ती बांधव उपस्थित होते। कोल्हापुरातील शांत फाउंडेशनच्या वतीनं 19 वर्षाखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या श्रीमंत खासदार शाहू छत्रपती T20 क्रिकेट स्पर्धा शाहूपुरी जिमखाना आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहेत। या स्पर्धेत फायटर स्पोर्ट्स, शिवनेरी स्पोर्ट्स, रमेश कदम अकॅडमी, शाहूपुरी जिमखाना, मंगलमूर्ती अकॅडमी, मालती पाटील स्पोर्ट्स, सागरमाळ स्पोर्ट्स आणि प्रकाश फाउंडेशन या 8 संघांचा समावेश आहे। विजेत्यांना 25,000 रुपये आणि ट्रॉफी दिली जाईल, तर उपविजेत्यांना 15,000 रुपये बक्षीस मिळेल। उपांत्य सामन्यातील दोन्ही पराभूत संघांना प्रत्येकी 5,000 रुपयांचं बक्षीस असून विविध वैयक्तिक बक्षिसं जाहीर झाली आहेत। शांत फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेची माहिती दिली। यावेळी मधु बामणे, राजाराम कुलकर्णी, मुकुंद यादव, रणजित इंदुलकर, प्रसाद मिराशे उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, मंदार जोशी ज्योतिष्य आणि वास्तू संशोधन केंद्र यांच्या वतीनं 1 दिवसीय ज्योतिष्य कार्यशाळा झाली। त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 200 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। सकाळच्या सत्रात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती आणि लाटकर पंचांगकर्ते श्री मेघश्याम लाटकर यांची उपस्थिती होती, तर सायंकाळच्या सत्रात दाते पंचांगाचे मोहन दाते आणि महालक्ष्मी दिनदर्शिकाकार रोहन आणि अमित शिर्के उपस्थित होते। या कार्यशाळेत पंडित मंदार जोशी, ॲडव्होकेट अमोघ भागवत, स्वप्नील मुळे आणि सुनील शिर्टीकर यांनी ज्योतिष्यशास्त्रातील विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं, तर होराभूषण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। याच कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीनं पंडित मंदार जोशी यांना ज्योतिष्य शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी संघाचे अध्यक्ष प्रसाद निगुडकर, निखिल शेंडूरकर, शैलेंद्र पाठक, ओंकार खाडीलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील निसर्ग चित्रकार भाऊसो पाटील यांनी विविध माध्यमातील चित्र रेखाटली आहेत। त्यांनी रेखाटलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथल्या कलादालनात भरवण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी आणि अप्पर चिटणीस स्वप्नील पवार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। चित्रकार भाऊसो पाटील यांनी रेखाटलेली चित्र निसर्गाची अनेक रूपं दाखवतात। कोल्हापूरची चित्रकलेची परंपरा जपण्याचं काम होत असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं। हे प्रदर्शन 14 ते 20 डिसेंबर दरम्यान शाहू स्मारक इथल्या कलादालनात सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची विजयी संकल्प महासभा कोल्हापुरात होणार आहे। तत्पूर्वी आंबेडकर पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील निवडणुकीची आखणी करतील, असं अरुण सोनवणे आणि जनार्दन गायकवाड यांनी सांगितलं। बऱ्याचदा वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम म्हणून टीका केली जाते, मात्र आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे।
त्यातूनही राजकीय परिस्थितीनुसार कोणाबरोबर युती करायची याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील असा खुलासा सोनवणे यांनी केलाय. पत्रकार परिषदेला बाबुराव आयव्हाळे, अमित नागटिळे, संजय गुदगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.